नमस्कार. मी सौ अनुज्ञा अनिल जोशी. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ नवमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानौ विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. येथे श्री भगवान म्हणतात, हे अर्जुना, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान मी सांगतो ऐक. हे जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून नक्कीच मुक्त होशील. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. विज्ञानयुक्त हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आहे. ही विद्या म्हणजे राजविद्या आहे. ती साधकाचे कल्याणच करते. हे ज्ञान म्हणजे सर्व गुह्यांचा राजा आहे. हे ज्ञान अत्यंत पवित्र, उत्तम आणि प्रत्यक्ष फळ देणारे आहे. विज्ञान सहित असणारे हे ज्ञान आचरण्यास सुलभ व अविनाशी आहे. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्यू संसारवर्त्मनि. हे वीर, हे परंतप अर्जुना, या आत्मज्ञानरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होता या मृत्यूरूप संसार मार्गावर फिरत राहतात. तेव्हा श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मया ततमिदं सर्वै जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः. माझ्या अव्यक्त रूपाने हे सर्व जग व्यापलेले आहे. म्हणजेच मी ज्या स्वरूपात स्थित आहे ते माझे अव्यक्त रूप सर्वत्र विस्तारलेले आहे. सर्व प्राणी माझे ठायी आहेत, परंतु मी त्यांच्यामध्ये स्थित नाही, कारण मी अव्यक्त स्वरूपात स्थित आहे. महापुरुष ज्या अव्यक्त स्वरूपात स्थित असतात तेथूनच ते बोलत असतात. हीच गोष्ट स्पष्ट करताना पुढे श्रीकृष्ण म्हणतात पहा, न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत असे म्हणणेही व्यर्थ आहे, कारण ते सर्व नश्वर आहेत, मरण पावणारे आहेत. ते प्रकृतीचे आश्रित आहेत, परंतु माझ्या योगमायेचे ऐश्वर्य पहा की सर्व प्राणी मात्रांना उत्पन्न करणारा आणि त्यांचे पोषण करणारा माझा आत्मा त्यांच्या ठिकाणी मात्र नाही. मी आत्मस्वरूप असल्याने सर्व भूतांच्या ठिकाणी, सर्व सृष्टीत स्थित नाही. हाच योगाचा प्रभाव किंवा सामर्थ्य आहे. हे स्पष्ट करण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णांनी पुढे दृष्टांत दिला आहे. ते काय म्हणतात पाहूया. यथाकाशस्थितो नित्यौ वायुः सर्वत्र गो महान् तथा कर्माणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. आकाशात उत्पन्न होणारा महान वायू आकाशात सर्वत्र स्थित असतो, परंतु तो आकाशाला कधीच मलिन करू शकत नाही. त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र माझ्या ठिकाणी स्थित आहेत हे जाण, पण ते मला मलिन करू शकत नाहीत. हा सर्व योगाचा प्रभाव आहे. आता यानंतर योगी काय करतो या प्रश्नाचे उत्तर देताना योगेश्वर म्हणतात बघा,
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. हे अर्जुना, सर्व भूत प्राणी माझ्या अव्यक्त प्रकृतीला प्राप्त होतात, स्वभावाला प्राप्त होतात आणि कल्पाच्या प्रारंभी मी त्यांना पुन्हा विसृजामी म्हणजे विशेष रूपाने निर्माण करतो. कल्प याचा अर्थ प्रगतिशील परिवर्तन. पुरुष जसा आसुरी संपदेतून मुक्त होऊन दैवी संपदेमध्ये प्रवेश करतो, तेथूनच कल्पाचा प्रारंभ होतो आणि जेव्हा त्यास ईश्वर भाव प्राप्त होतो तेव्हा कल्पाचा क्षय होतो. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्न मवशं प्रकृतेर्वशात्. प्रकृतेर्वशात म्हणजे आपापल्या स्वभावात स्थित असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांमुळे पराधीन असलेल्या सर्व भूत समुदायास पुन्हा पुन्हा विसृजामी म्हणजे विशेष रूपाने निर्माण करतो. त्यांना आपल्या स्वरूपाकडे जाण्याची प्रेरणा देतो. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीनवदासीन मसक्तन्तेषु कर्मसु. हे धनंजय, जी कर्मे अव्यक्त रूपाने मी करतो त्यामध्ये मी आसक्त नसतो. अनासक्त व उदासीन असलेल्या माझ्या परमात्म स्वरूपाला ही कर्मे बद्ध करू शकत नाहीत, कारण कर्माच्या परिणामी जे लक्ष्य प्राप्त होते त्यामध्ये मी स्थित असतो. त्यामुळे कर्म करण्यासाठी मी बंधनकारक नसतो. मयाध्यक्षेण प्रकृतीस सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. हे कौन्तेय, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचर सह सर्व जग निर्माण करते. त्यामुळेच तर हे संसार चक्र फिरत आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. संपूर्ण भूतांचा सृष्टीचा ईश्वर असलेल्या न जाणणारे मूढ लोक मला तुच्छ समजतात. ते माझी अवहेलना करतात. सर्व प्राणीमात्रांच्या ईश्वरांचा जो महान ईश्वर आहे त्या परमभावामध्ये मी स्थित आहे, परंतु मूढ लोक माझे हे श्रेष्ठ स्वरूप जाणत नाहीत व मला मनुष्यच समजतात. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरींचैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. ज्यांची आशा व्यर्थ, कर्म निरर्थक आणि ज्ञान फुकट असते असे विक्षिप्त चिंत असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. परंतु हे पार्थ, दैवी प्रकृतीचा म्हणजेच दैवी संपदेचा आश्रय घेणारे महात्मे अनन्य भावाने श्रद्धेने माझी भक्ती करतात. ते माझी भक्ती कशा प्रकारे करतात यावर योगेश्वर पुढे म्हणतात. सततं कीर्तयन्तो माय यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जे लोक निरंतर चिंतनाच्या व्रतामध्ये दृढ असतात, जे सतत माझ्या गुणांचे व नामांचे चिंतन करतात, माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात
आणि जे वारंवार मला भक्तिपूर्वक नमस्कार करतात ते अविरत माझ्या ठाई चित्त ठेवून अनन्य श्रद्धेने माझी उपासना करतात. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. त्यांच्यापैकी काही तर मज सर्वव्याप्त विराट स्वरूप परमात्म्याचे ज्ञानयज्ञाने पूजन करतात. कोणी एकत्व भावाने म्हणजेच त्यांना माझ्याशीच एकरूप व्हायचे आहे या भावनेने माझी उपासना करतात. तर कोणी माझ्यापासून वेगळे राहून व सर्व काही मला समर्पित करून निष्काम सेवाभावेने माझी उपासना करतात. अशा प्रकारे अनेक तऱ्हेने माझी उपासना केली जाते. कारण एकाच यज्ञाचे हे सर्व उच्च नीच स्तर आहेत. वास्तविक यज्ञ करता कसा असतो, कोण असतो, यावर श्रीकृष्ण काय म्हणतात पहा. अहं क्रतुरहै यज्ञस् स्वधाहमहमौषधं मंत्रोहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्. करता मीच आहे, यज्ञ मीच आहे, स्वधा अर्थात भूतकाळातील अनंत संस्कारांचा विलय करून त्यांना तृप्त करणारा सुद्धा मीच आहे. भवरोग नष्ट करणारे औषध मी आहे. मला प्राप्त करून लोक या भवरोगाच्या व्याधीपासून मुक्त होतात. मंत्र अर्थात श्वासामध्ये मनाचा निरोध होणे ही माझीच देणगी आहे. अग्नी मीच आहे, तूप मीच आहे, तसेच हवन म्हणजे समर्पण सुद्धा मीच आहे. सगळे काही सर्व काही माझ्यामुळेच आहे हे तू जाण. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेवच. अर्जुना, मीच या संपूर्ण जगाचा धाता म्हणजे धारण करणारा, पिता म्हणजे पालन करणारा आणि माता म्हणजे उत्पन्न करणारी आहे. जाणण्यास योग्य असणारा पवित्र ओंकार मीच आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. योग अनुष्ठानाची ही तीनही आवश्यक अंगे माझीच आहेत. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवासशरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. हे अर्जुना, प्राप्त करण्यास योग्य परमगती, भरणपोषण करणारा सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान असणारा, शरण जाण्यास योग्य हितकारक सखा, उत्पत्ती आणि वलयाचे कारण सुद्धा मीच आहे. अर्थात शेवटी ज्या सर्व विभूती प्राप्त होतात त्या मीच आहे. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युसृजामि च अमृतैश्चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. मी सूर्याच्या रूपाने तपतो, पाणी शोषून घेतो व पाऊसही मीच पाडतो. अमृत तत्व तसेच मृत्यू, सत आणि असत अर्थात परमप्रकाश प्रदान करणारा सूर्य सुद्धा मीच आहे. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझ्या यज्ञामुळे पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. माझ्या पुण्यफलामुळे स्वर्गलोकात जाऊन देवांसाठी असणारे दिव्य भोगही भोगतात. अर्थात ते भोग देखील मीच देत असतो हे तू जाण.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. तो विशाल स्वर्गलोक भोगून पुण्य क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्यूलोकात प्रवेश करतात, म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. अशा प्रकारे त्रयीधर्म म्हणजे प्रार्थना, समत्व आणि यजन या तीनही विधींनी त्याच यज्ञाचे अनुष्ठान करून मला शरण आलेले असूनही ते लोक स्वर्गाची कामना केल्यामुळे मृत्यू संसाराच्या येरझाऱ्या करतात, म्हणजे पुन्हा त्यांचा पुनर्जन्म होतो. अनन्याश्चिंतयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित असणारे भक्तजन माझ्या परमात्म स्वरूपाचे निरंतर चिंतन करतात. पर्युपासते म्हणजे अत्यंत एकनिष्ठेने अनन्य भावाने माझी उपासना करतात. सतत माझ्या ठाई ऐक्य भावाने योग्य असणाऱ्या त्या पुरुषाचा योगक्षेम मी स्वतः चालवितो, म्हणजेच त्यांनी प्राप्त केलेल्या योगाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वतः उचलतो. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हे कौन्तेय, श्रद्धेने युक्त असलेले जे भक्त वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करतात ते देखील माझीच पूजा करतात, कारण देवता नावाची कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही, परंतु त्यांचेही पूजन अविधीपूर्वक असते. माझ्या प्राप्तीसाठी लागणारी विधी त्या स्थानी नसते. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्यवन्ति ते. सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे, म्हणजे यज्ञ ज्यामध्ये विलय पावतो व यज्ञापासून जे फल प्राप्त होते ते मीच आहे. सर्व यज्ञांचा स्वामी मी आहे, परंतु ते लोक मला तत्वतः जाणत नसल्याने च्यवन्ति म्हणजे च्युत होतात, म्हणजेच ते कधी अन्य देवतांचे पूजन केल्याने घसरतात. मग अशांची गती काय असते? यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. देवांची पूजा करणारे देवांना मिळतात, पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा उपासना करणारे भक्त साक्षात माझे स्वरूप बनतात. ते मला येऊन मिळतात, त्यामुळे त्यांचा पुनर्जन्म होत नाही. पत्रं पुष्पं फलं तोयै यो मे भक्त्या प्रयश्चति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः. पान, फूल, फळ, पाणी इत्यादी मला भक्तिपूर्वक अर्पण केले जाते, तेथूनच भक्तीचा प्रारंभ होतो. असे मनपूर्वक अर्पण करणाऱ्या त्या भक्ताचे मी सर्व काही सेवन करतो, अर्थात त्याचा स्वीकार करतो. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, मनासहित इंद्रियांचा निरोध करून माझ्यासाठी जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर.
तुझी प्रत्येक कृती तू मला समर्पित कर, अर्थात समर्पित भावनेने तू सर्व कर्म कर. अशा समर्पण भावाने तू कर्मे केलीस तर तुझ्या योग साधनेची जबाबदारी मी घेईन. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः संन्यासयोग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. अशा प्रकारे माझ्या ठाई तू सर्व समर्पण केलेस तर शुभाशुभ फलरूपी कर्मबंधनातून तू मुक्त होशील व सर्वस्वाचा न्यास म्हणजे संन्यास योगाने युक्त होऊन मला प्राप्त होशील. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. सर्व भूतांच्या ठिकाणी मी समभावाने व्याप्त आहे. या अखिल सृष्टीमध्ये मला कोणी प्रिय नाही आणि अप्रियही नाही, परंतु जो मला अनन्य भक्तीने भजतो, माझी पूजा करतो, तो भक्त माझ्या ठिकाणी असतो व मी त्याच्या ठिकाणी असतो. हेच माझे एकमेव नाते आहे. त्यांच्यामध्ये मी परिपूर्ण असतो. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यस् सम्यग् व्यवसितो हि सः. अत्यंत दुराचारी असलेला मनुष्यही जर अनन्य भक्तीने माझीच निरंतर उपासना करेल तर तो साधूच समजावा, कारण तो दृढ निश्चयपूर्वक उपासनेमध्ये प्रवृत्त झालेला असतो. माझे भजन, माझी उपासना कोणीही करू शकतं. यावरून आपण असे म्हणू शकतो की गीता पापी लोकांचाही उद्धार करते. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. हे कौंतेय, भजनाच्या प्रभावाने जो दुराचारीही लवकरच धर्मात्मा बनतो, तो परमधर्म परमात्म्याशी युक्त होऊन शाश्वत परमशांतीला प्राप्त होतो. तू हे निश्चितपणे जाण की माझा भक्त कधीही नष्ट पावत नाही. माझी उपासना करण्याचा अधिकार सर्वांना आहे. इतकेच नव्हे तर ते पुढे काय म्हणतात पाहू. मां हि पार्थौ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् तेऽपि यान्ति परां गतिम्. हे पार्थ, माझा आश्रय घेऊन स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनीचेही लोक म्हणजे क्रूरकर्मी मनुष्य देखील परमगतीला प्राप्त होतात. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखल्लोक मिमं प्राप्य भजस्व माम्. मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजश्री म्हणजे क्षत्रिय श्रेणीतील भक्त लोकही मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात. तेव्हा हे अर्जुना, सुखरहित व नाशवंत शरीराचे ममत्व सोड आणि अनन्य भावाने माझी उपासना कर, माझी भक्ती कर. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. हे अर्जुना, तू तुझे मन सतत माझ्या ठिकाणीच एकाग्र कर. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार तू मनात येऊ देऊ नकोस. तू माझा अनन्य भक्त हो. निरंतर माझे चिंतन कर. श्रद्धेने निरंतर माझेच पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. या प्रकारे मतपरायण होऊन मला शरण येऊन आत्म्याला माझ्या ठाई स्थिर कर, म्हणजे
तू मला प्राप्त होशील. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्या अंतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील राजविद्या राजगुह्य योग नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला. ही सेवा आपण श्रीकृष्णाला अर्पण करूया. या प्रस्तुत अध्यायामध्ये स्वतः श्रीकृष्ण जी विद्या जागृत करतात त्या विद्येचा व्यापक अर्थ समजावून सांगितला आहे. ही राजविद्या आहे व एकदा ती जागृत झाली की साधकाचे निश्चितपणे कल्याण होईल. यासाठी आपण अनन्य भावाने श्रीकृष्णाची उपासना केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे असे या ठिकाणी सांगितले आहे. अशी भगवंताची अखंड सेवा करूया. रामकृष्ण हरी. धन्यवाद.